मित्रांनो, काय चाललंय तुमचं? माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काय चाललंय मग? झालं का तुमचं चहा पाणी वगैरे? संभव इकडे मला एक लॉकला दरवाजाला आलो आहे आम्ही आत्ता शाळेतून समोर येऊन. पिल्लू बघा, पिल्लू बिस्किट खायला लागली आहे की नाही? हे बघा, पिल्लू बिस्किट खायला लागली. पिल्लूला भूक आहे. आता चहा ठेवली आणि हा आमचं घर काय स्वतःचं नाही आहे बरं का, भाड्याने राहतोय आम्ही. इथं भाड्याने राहतोय आम्ही, स्वतःचं असं नाही आहे, भाड्याने आहे. आणि तुम्हाला आज दाखवते मी. बघा, चहा ठेवलं आहे. चहा ठेवला आत्ताच गॅसवर, लाईट लागला. चहा ठेवलं आहे गॅसवर. या चहा घ्यायला सगळ्यांनी. आणि हे तुम्हाला माहिती आहे का, आळू ह्याचं असं पातळ, असं आपण कसं पालकचं गरगाटा करतो तसं पातळ बनवायचं आहे बघा. खूप छान असं लागतो. गाट्या गाट्या म्हणतात, काही जण गाट्या म्हणतात, तर काही जण आळू म्हणतात, तर काही जण तेरा पण म्हणतात. तर आम्ही आळू म्हणतो याला. तर आता नाही, उद्या करणार आहे सकाळी, उद्यासाठी आणून ठेवले. आता समोर शाळेतून आणताना तिथून त्या काकींच्यातून आणला कापून जरा, आणि म्हटलं आता उद्या करावं म्हटलं. कॅमेऱ्याचं हे बघा काय करते. तर तुम्हाला आवडतं का नक्की सांगा. आळू अशा प्रकारे आहे, नीट बघा व्यवस्थित अगोदर. काय जण माहीत पण नसतं. बघा नीट आळू आहे. तर आता करणार आहे, आत्ता नाही उद्या करणार आहे. खाज लागते, खूप खाज लागते. व्यवस्थित त्याला धुवायला लागतं त्याला बरं का. मस्तपैकी सोलायचं. सोलून झाल्यानंतर मग बारीक कापायचं, एकदम चिरायचं, एकदम बारीक चिरायचं आणि चांगलं धुवायचं, चुरून चुरून काढायचं, धुवायचं. पिशव्या घालायच्या हातात बरं का चुरताना, ते धुताना. हे तर खूप खाज लागते. आणि धुवून झाल्यानंतर मग ते शिजायला टाकलं. शिजलं ना की मग ते आपली हटायचं त्याला पूर्ण बरं का. हटल्यानंतर मग पावटे भिजवले टाकायचे, त्याच्यात पावटे टाकायचे. भिजवलेले जे असतात ना वाळ, तुमच्या आता आमच्याकडे पावटे पण म्हणतात, वाळ पण म्हणतात. तर ते भिजवलेले पावटे असतात वाळ म्हणून, ते वाळ आहेत ना ते टाकायचे. कोण शेंगदाणे टाकतो, कोण वाळ टाकतो, कोण हरभरे टाकतो. तर आम्हाला वाळच आवडतं जास्त करून, आम्ही वाळच टाकत असतो. काय झालं रे संभव? आम्ही वाळच टाकत असतो. आणि ते वाळ अर्ध्या दिवशी भिजत टाकायचं. आज संध्याकाळी भिजायचे, भिजत टाकायचे. ए बाळा गप शांत बस. आज संध्याकाळी भिजत टाकायचे आणि उद्या सकाळी ते शिजवायचे थोडेसे, आणि मग त्या आळूमध्ये टाकायचे फोडणीला. आणि मग ह्याची कसली लसणीची फोडणी द्यायची आणि कोकम टाकायचं आंबट, जरा कोकम टाकायचं आंबट. लसणीची मस्त फोडणी द्यायची कडक. खूप म्हणजे खूप भारी लागतो. आणि मिरची पण टाकायची असली तर एखादी दुसरी, पण खूप छान लागतं. वरून टाकायची मिरची वगैरे, खूप छान लागतं. आम्ही ऋषीच्या वेळेस बनवतो ना, ऋषीला तर बिना तेलाचं बिना म्हैचं आळू बनवतो आम्ही बरं का. बिना फोडणी तर शिजवायचं, मीठ टाकायचं वरून. इतकं भारी लागतं ना, खूप छान लागतं बाबा ऋषीचा आळू. ऋषीला बनवतो आळू पण. काय जर ह्याच्या वड्या पण बनवतात, ते पण ती वडीची पानं वेगळी असतात. आमचे लोक ह्याच्या वड्या बनवत नाही. ती काय लोक बनवतात वड्या ह्या पाण्याच्या, पण आम्ही नाही बनवत, कारण की ह्याला जास्त खाज आहे. ती आळूची पानं असतात ना, त्याच्या पण वड्या छान होतात. त्याच्या छान होतात. आम्ही त्याच्याच बनवते जास्त करून, ह्याच्या बनवत नाही बघा. बाळांनो गप्प बसा ना, व्हिडिओ करते ना, कसा त्रास देत आहे. आता ह्याला लागलेत भुका. शाळेत आल्याला ना भुका लागतात. तर आता ह्या दोघांना देते पहिला खाला. बरं हाय का मस्ती, दोघांची मस्ती. काय चाललंय, काय चाललंय बाळा तुझं, काय चाललंय? ही एवढीशीच आहे बघा, ही लईच मस्त चालली बघा. हाय का ते नको हातात देऊ दे, इकडे उगाच हात बिचकट करायचे, काहीतरी कुटाणे करत बसायचे, काहीतरी कुटाणे करत बसते. काय तू घ्या जो तू बाजू सर्वात. काय करावं काय कळत नाही मला. आईच्या तिकडं असले ना तर मग भरपूर काय खायचं म्हणजे आता भरपूर भाज्या असतात पावसाळ्याच्या आईच्या तिकडं, भरपूर म्हणजे भरपूर. फक्त करता आल्या पाहिजे तेवढं, एवढंच करायची आपल्याला हौस पाहिजे. मला तर हौस आहे बघा. आम्ही खाल्लं आहे सगळं, म्हणजे त्यामुळे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला तर माहिती आहे की काय माहिती, कारण की आम्ही शेती केली, आम्हाला माहिती आहे सगळ्या भाज्या कशा कशा बनवायच्या, कशा खायच्या, सगळ्या माहिती आहे.
हेच मस्ती करतात ते दोघं जण. काय रे तुम्हाला काही कळत नाही का रे दोघांना पण थोडं पण. लाईट बंद कर मला तिकडचे आणि तुम्हाला दाखवते बघा. हा आमचा हॉल आहे बरं का. हा हॉल आहे आमचा. सगळे तर म्हणतात घर दाखवा घर दाखवा, तर बघा हा हॉल आहे. आणि ते पण काही स्वतःचं घर नाही मित्रांनो, भाड्याचं घर आहे. भाडं भरते मी इथं 2,500 भाडं. लाईट बिल वगैरे म्हणजे असं 3,000च्या वरती जातं माझं बरं का. आणि हा हॉल झाल्यानंतर हा इकडं बघा किचन आहे. इथं किचन बघितलंच आहे. हा किचन आहे इकडं, असं आहे किचन बघा. तर कुणाला आवडतं नक्की सांगा. आणि इकडं आहे बघा, इकडं आपला बेडरूम आहे. काय नाही, गरीब आहे तुमची बहीण, काहीच नाही वस्तू वगैरे बरं का. हे बेडरूम आहे. काहीच वस्तू नाही घेतलं. एक कपाट आहे फक्त. पुण्याला असताना घेतल्या होत्या वस्तू, पण इथं नाही घेतल्या. आता सगळे शिफ्ट करा, इकडं तिकडं शिफ्ट करा, हे करा ते करा चालू असतं. म्हणून सामानाचं पण हाल होतात सगळ्या. पुण्याला होतं तेव्हा सगळं होतं, 2 कपाटं, बेड, फ्रीज वगैरे. आता नाही काय, फ्रीज पण बंद पडलं आहे. फ्रीज घ्यायचं आहे विचार बघूया, पण तर परिस्थिती नाही एवढी चांगली आहे माझी बरं का. 2 मुलांना घेऊन राहते मी इथं. त्यांचे पप्पा राहतात पुण्याला आणि 2 मुलांना घेऊन मी राहते इथं गावाच्या ठिकाणी. आणि सगळ्याच गोष्टी हे करायला लागतात मला एकटीला. 2 मुलांना घेऊन राहायचं तुम्हाला तर माहिती आहे किती अवघड आहे. हो काय माहिती काय होते. मला तर वाटत नाही की दिवस चांगले येतील. मला तर नाही वाटत आहे माझे दिवस कधी चांगले येतील म्हणून. कारण की आत्तापर्यंत जे आहेत तसेच दिवस, कधी चांगलं असं माहीत नाही. काय बाळा नको मस्ती करा, नाही मस्ती करायची बाळा. कधी दिवस येतील काय माहिती. मला तर नाही वाटत की चांगले येतील दिवस म्हणून, नाही वाटत. काय माहीत नाही काय आले दिवस तसे काढते मी. एवढी श्रीमंत नाही आहे मी. मला म्हणतात खूप श्रीमंत आहे तुम्ही. नाही हो, श्रीमंत नाही. श्रीमंत असतं कशाला भाड्याच्या घरात राहिली असते. भाड्याचं घर आणि खाली कर शेवटीला असते. आज इथनं जायचं, उद्या तिथं जायचं, काय उपयोग. अगं गप्पा उठ इथनं सरळ. स्वतःचं कसं अर्धा घंटा वगैरे स्वतःचं असतं ते, आहे की नाही. बरोबर आहे ना. कोणी ही पण करणार नाही. इथे भाडं नाही दिलं तर निघा असं आहे. मग कुठल्याही कोणाच्याही भाड्याच्या घरात यांच्या इथंच असं नाही, आम्ही राहतो असं नाही. कुठल्या पण कुठेही राहतो मी, कुठेही राहा. संभाव चपला सगळ्या घेते, चपला उचलते. संभाव तिला घे चपला. तुला मागाशीच म्हटलं ना आतमध्ये चपला घे म्हणून सगळ्या. हां ती सगळ्या चपलांना हात लावते तसं. काय गं पिल्लू बघा आता कुठं जाऊन रागाने आहे का, तिला बोलायचं नाही बघा. कुठं जाऊन बसले, खुर्ची खाली जाऊन बसले, बघितलं का. ती रागेश काही तिला एवढंसं काय बोलायचं नाही की खुर्ची खाली जाऊन बसायचं असं नाही. तुला ना फटके देते बघ कशी मी. येऊ का तिथं. तिला काय बोललं ना तर खुर्ची आणि कोपरे असं कोपऱ्याखाली पकडते किंवा त्या कपाड्यात जाऊन बसायचं किंवा इथं खुर्ची खाली बसायचं बघ. आहे का कशी तिची मस्ती चालू आहे पिल्लूची. तर या मित्रांनो चहा घ्यायला. चहा म्हणजे केला आहे तुम्ही काय असं दुधाचा वगैरे चहा नाही, ब्लॅक टी चहा केला आहे. ब्लॅक टी आहे बघा, ब्लॅक चहा आहे आपल्याकडं. तर या कुणाकुणाला आवडतं नक्की सांगा. चहा मोठेपणा कशाला काढायचं, व जसे आहेत तसे दिवस काढायचे. उगाच मोठेपणा करून काय उपयोग आहे का सांगा बरं, आहे की नाही. अंतरून बघून पाय पसरावे. काय उगाच नाही आपल्या हातात आणि उगाच मोठेपणा करण्यात त्याला काय अर्थ नाही आहे. जे आहे समोर ते समोर आहेत दिवस, तसे दिवस काढायचे. बघा चहा ब्लॅक चहा. हां समोर आणलं ना दादा आता तुला समोर काय नेलं होतंस ना, ते नेलं होतं तिकडं काय नेलं ते. तर या सगळ्यांनी चहा प्यायला. काय माहिती काय देवाला माहिती, मलाच काय कळलं ना. देवाने माझ्या आयुष्यात माझ्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे दादानो मित्रांनो, काय माहीत नाही बघा. कसं काय करून ठेवलं आहे काय देवालाच त्यालाच माहिती, परमेश्वरालाच.
काय लोक हसतात व्हिडिओ टाकल्यावरती, पण मी तर घरचा महाभारत रामायण नाही सांगत बसत. चला बाय बाय मित्रांनो, भेटू परत नंतरच्या ब्लॉग आहे. तोपर्यंत बाय बाय. घ्या स्वतःची काळजी तुमची.